पेमेंट बँक्स इन इंडिया. मित्रांनो, आपण काल याच टॉपिकवर बरीचशी माहिती बघितली होती. आज आपण काल जे बघितलं आहे त्याच्याविषयीची थोडीशी रिव्हिजन करूयात आणि मग हा जो पेमेंट बँक्स इन इंडिया आहे तर हा भाग आज आपल्याला संपवायचा आहे. इथं जे तुम्हाला चित्र दिसत आहेत तर ते भारतात ज्या 6 पेमेंट बँका सध्या कार्यरत आहेत तर या 6 पेमेंट बँकांचे लोगो तुम्हाला इथं दिसत आहेत. यामध्ये एअरटेल पेमेंट बँक आहे, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे, पेटीएम पेमेंट बँक आहे, जिओ पेमेंट बँक आहे, NSDL पेमेंट बँक आहे आणि फिनो पेमेंट बँक आहे. तर फिनोच्या पुढे जर लिहिलं नसलं पेमेंट बँक तरी पेमेंट बँक लिहिणं हा पेमेंट बँकांच्या नावातला अनिवार्य शब्द आहे असं या सर्व कायद्यामध्ये आहे, हे आपण काल पाहिलेलंच आहे. आज आपल्याला याच्या पुढची माहिती बघायची आहे. आता पेमेंट बँका काय आहेत याच्याबद्दलची आपण माहिती घेतलेली आहे. तर पेमेंट बँका तर ह्या इतर बँकांसारख्याच बँका आहेत, मात्र यांचा जो कार्याचा जो स्तर आहे तर तो इतर बँकांच्या किंवा इतर व्यापारी बँकांच्या इतका विस्तृत नाही आहे आणि तो कसा आहे थोडासा रिस्ट्रिक्टेड किंवा छोटा स्तरावर या बँका काम करतात. या पेमेंट बँकांना कुठल्याही प्रकारचे कर्ज देण्याची परवानगी नसल्यामुळं पत जोखीम म्हणजे दिलेलं कर्ज बुडणे, बँका बुडण्याची शक्यता या पेमेंट बँकांच्या बाबतीत 0% इतकी आहे. कारण की या बँका मूळतः अतिशय अल्प उत्पन्न असणाऱ्या गटांसाठी, अतिशय अल्प उत्पन्न असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसाठी काम करणाऱ्या आहेत आणि मग त्यांच्या पैशाची सुरक्षितता अतिशय जास्त राहावी म्हणून या बँकांना कुठल्याही प्रकारचे कर्ज देण्यासाठी डिस्करेज केलेलं आहे, त्यांना परवानगी दिलेली नाही आहे. या बँका केवळ 2 प्रकारच्या ठेवी स्वीकारू शकतात, ते म्हणजे चालू खाते आणि बचत खाते. मात्र या कुठल्याही प्रकारच्या मुदत ठेवी किंवा आवर्ती ठेवी स्वीकारू शकत नाहीत, याची माहिती आपण काल पाहिली होती. पेमेंट बँका ह्या कुठल्याही आपल्या सबसिडरीची, नवीन सबसिडरीची स्थापना करू शकत नाही. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, तर स्टेट बँक ऑफ इंडियाची SBI लाईफ ही इन्शुरन्सची कंपनी आहे, SBI मॅग्नम म्युच्युअल फंड ही म्युच्युअल फंडची कंपनी आहे, एक SBI हाऊसिंग फायनान्स ही हाऊसिंग फायनान्सची कंपनी आहे. तर अशा प्रकारची कुठलीही उपकंपनी काढण्याचा आणि आपल्याकडल्या ठेवी तिच्याकडे वळविण्याचा कुठलाही अधिकार या नव्या पेमेंट बँकांना दिलेला नाही आहे. या बँका प्युअरली फक्त पैसा गोळा करणे, पैशाची पाठवणी करणे इकडून तिकडे, या राज्यातनं त्या राज्यात, अशा प्रकारच्या व्यवहारांसाठी या बँका असल्याचं आपल्याला दिसून येतं. एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक समिती नेमलेली होती आणि त्या समितीचं नाव होतं डॉक्टर नचिकेत मोर कमिटी. आणि या समितीने की अतिशय जे लो इन्कम ग्रुप्स आहेत, लो इन्कम ग्रुप आणि स्मॉल बिझनेसमॅन यांच्यासाठी विशेषत्वाने बँका तयार कराव्यात या अशी शिफारस केली आणि मग अशा विशेषीकृत बँकांची स्थापना करावी अशा शिफारसीनुसार या नवीन पेमेंट बँका आपल्याकडे सुरू झालेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बँकिंग परवान्याशिवाय कुठल्याही बँका अस्तित्वात येऊ शकत नाहीत. रिझर्व्ह बँकांचे जे परवाने देते ते त्या परवान्यांचं वर्गीकरण 2 गटांमध्ये करण्यात येतं. पहिलं म्हणजे द फर्स्ट ग्रुप इज युनिव्हर्सल बँकिंग लायसन्स. युनिव्हर्सल बँकिंग लायसन्स म्हणजे द बँक्स विच कॅन ऑफर अ नंबर ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी सर्व्हिसेस टू देअर डिपॉझिटर्स. तर बँका एजन्सी फंक्शन म्हणून, सेकंडरी फंक्शन्स आणि त्यांचे नेहमीचे जे प्रायमरी फंक्शन्स आहेत, तर अशा सर्व काही गोष्टी ज्या बँका करू शकतात त्या बँकांना काय म्हणतो आपण, युनिव्हर्सल बँका. म्हणजे ज्या बँका इंटरनेट बँकिंग करू शकतात, ज्या बँका डीमॅट अकाउंट उघडू शकतात, ज्या बँका एखादी इन्शुरन्स कंपनी उघडू शकतात, एखादी इक्विटी ट्रेडिंग कंपनी, एखादी म्युच्युअल फंड उघडू शकतात आणि नॉर्मल जे बँकिंगचे काम आहेत, जे प्रायमरी फंक्शन्स आहेत, ज्या ठेवी स्वीकारणे असेल, लोन्स देणे असेल किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इश्यू करणे असेल, अशा सर्व बँकिंग क्षेत्राशी संबंधित जे कार्य आहेत त्या करू शकणाऱ्या बँकांना काय म्हणतो आपण, युनिव्हर्सल बँक्स असं म्हणतो किंवा तिला सार्वत्रिक बँक असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल मराठीमध्ये. आणि दुसऱ्या ज्या बँका आहेत त्यांना डिफरन्शिएटेड बँक म्हणजे विशेषीकृत बँका
की ज्या बँकांची कार्याची व्याप्ती ही मर्यादित आहे आणि ती त्या कायद्यान्वये मर्यादित केलेली आहे, अशा ज्या बँका आहेत ते त्या बँकांना आपण डिफरन्शिएटेड बँक्स असं म्हणत असतो. पेमेंट बँका या डिफरन्शिएटेड बँकांच्या क्षेत्रामध्ये येतात, कारण की पेमेंट बँका व्यापारी बँकेची सर्व कामे करू शकत नाही. आपण बघितलं की बँकेची जेव्हा व्याख्या सांगतो आपण तेव्हा बँकांची 3 प्रमुख कार्य सांगतो. पहिलं म्हणजे ठेवी स्वीकारणे, मग त्या ठेवी मुदत असतील किंवा चालू बचत खाते असेल, आवर्ती खाते असेल, सगळ्या प्रकारच्या ठेवी स्वीकारणे. नंबर 2 स्वीकारलेल्या ठेवीतून कर्ज देणे. आणि नंबर 3 ज्या ठेवी स्वीकारलेल्या आहेत त्या ठेवी मागणी करता क्षणी, ठेवीदाराने मागणी करता क्षणीच डिमांड ड्राफ्ट, चेक, ATM कार्ड, डेबिट कार्ड यांच्याद्वारे परत करणे. असे 3 कार्य जे करतात ते त्यांना बँक असं म्हणतात. मात्र या रूढ अर्थाने पेमेंट बँका या बँका असू शकत नाहीत, कारण की या बँका कर्ज देऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे ज्या ठेवी गोळा झालेल्या असतात त्या ठेवी गोळा करू शकतात, चेकबुकसुद्धा देऊ शकतात, ATM कार्ड पण देऊ शकतात. मात्र त्या कुठल्याही प्रकारचं कर्ज देऊ शकत नाहीत, कर्जाऊ पैसे देऊ शकत नाहीत. तर अशा बँकांना म्हणूनच पेमेंट बँका मग ह्या विशेषीकृत बँकिंग लायसन्समधल्या प्रमुख घटक म्हणून आपल्यापुढे येतात. या बँका जास्तीत जास्त 1 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी तिच्या ग्राहकांकडनं, छोट्या ठेवीदारांकडनं स्वीकारू शकतात. आणि त्यापेक्षा त्या ठेवींबरोबर त्या डेबिट कार्डसुद्धा देतात. दीज बँक्स कॅन ऑफर डिपॉझिट्स अप टू 1 लाख रुपीज ओनली अँड दे कॅन इश्यू डेबिट कार्ड्स बट दे कॅनॉट इश्यू क्रेडिट कार्ड्स. ही कुठल्या, कारण की क्रेडिट कार्डमध्ये काय असतं, क्रेडिट कार्डवर दिले जाणारे जे पैसे असतात इट्स अ सॉर्ट ऑफ शॉर्ट टर्म लोन गिवन टू द बॉरोवर, की जो कोणी किंवा डिपॉझिटर जो असतो तो त्याचा एक छोट्या प्रमाणात ते कर्ज दिलेलं असतं. बट सच फॅसिलिटी ऑफ providing credit cards to its customer, the payment banks are not allowed to provide this credit card facility to its customers. तर आपल्याकडल्या ज्या स्टेट बँक आहे किंवा ICICI बँक आहे अशा बँका क्रेडिट कार्ड देऊ शकतात, मात्र पेमेंट बँका या प्रकारचं क्रेडिट कार्ड देऊ शकत नाहीत, असं बंधनच रिझर्व्ह बँकेने यांच्यावर आणलेलं आहे. आता ऑब्जेक्टिव्स काय आहेत, तर सर्वात महत्त्वाचं काय, फायनान्शियल इन्क्लुजन. इथं मी जरा हायलाईट करतो आहे, इथं बघा, फायनान्शियल इन्क्लुजन. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सेटिंग अप ऑफ पेमेंट बँक इज टू फर्दर फायनान्शियल इन्क्लुजन बाय प्रोव्हाइडिंग स्मॉल सेविंग अकाउंट्स अँड पेमेंट रेमिटन्स सर्व्हिसेस टू मायग्रंट लेबरर्स, लो इन्कम हाऊसहोल्ड, स्मॉल बिझनेसमॅन अँड अनऑर्गनाइज्ड सेक्टर एंटिटीज अँड अदर युजर्स. म्हणजेच काय, प्रामुख्यानं छोटे व्यापारी, छोटे व्यवसाय करणारे व्यक्ती, स्थलांतरित मजूर, कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्ती, अशा लोकांना वित्तीय क्षेत्रामध्ये सामावून घेणे, त्यांचं वित्तीय समावेशन करून घेणे, या बँकांच्या स्थापनेमागचा अतिशय प्रमुख हेतू असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता मग यांची कार्य काय होती याच्याबद्दलची आपण माहिती बघितली. या बँका ATM कार्ड देऊ शकतात पण क्रेडिट कार्ड देऊ शकत नाही, कुठलंही कर्ज देऊ शकत नाही. या रेमिटन्सेस म्हणजे पैशाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणी करू शकतात. मग यासाठी त्या NEFT, RTGS, IMPS म्हणजे इन्स्टंट मनी पेमेंट सर्व्हिसेस अशा प्रकारच्या सेवासुद्धा देऊ शकतात, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पतजोखीम नाही आहे. अशा प्रकारचे म्युच्युअल फंड असतील किंवा विमा जी उत्पादनं असतील तर त्यांची त्या विक्री करू शकतात. त्यांनी जे गोळा केलेले पैसे असतात ते त्यांना 75% पैसे त्यांच्याकडे असणाऱ्या एकूण ठेवींच्या हे त्यांना शासकीय कर्ज रोख्यांमध्येच गुंतवावं असं त्यांच्यावर बंधन असतं. त्यानंतर या बँका स्वतःची आणि इतरांची सुद्धा ATM वापरू शकतात त्यांचे खातेदार. आणि अशा प्रकारच्या बँकिंगचं लायसन्स हे मोबाईल फर्म्सला, सुपर मार्केटचे जे चेन्स आहेत, सुपर मार्केट म्हणजे मॉल्सच्या ज्या चेन्स आहेत, समजा आता जिओ मार्ट आहे किंवा वॉलमार्ट आहे, अशा प्रकारच्या चेन्सला किंवा बिग बाजार होतं तर अशा चेन्सला करण्याचा परवानगी देण्यात आलेली होती. आता रेग्युलेशन म्हणजे या बँकांचं नियमन काय, कोण करणार होतं, तर कंपनीज ॲक्ट 2013 जो अमेंड करण्यात आलेला आहे अलीकडच्या काळामध्ये, त्या कायद्यानुसार या बँकांची एक कंपनी, बँकिंग कंपनी म्हणून नोंद होणार आहे.
बँकिंग रेग्युलेशन ॲक्टनुसार त्यांना लायसन्स देण्यात येणार आहे. RBIचा जो ॲक्ट आहे 1934चा, त्याचे सर्व नियम याला लागू होणार आहेत. त्याचबरोबरीनं पेमेंट्स अँड सेटलमेंट ॲक्ट 2007 आणि फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999 या सर्व कायद्यान्वये या बँकांवर नियमन करण्याचे जे संपूर्ण अधिकार आहेत तर ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देण्यात आलेले आहेत. या बँकांना इतर बँकांप्रमाणेच कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे CRR, रोख राखीव निधी स्वतःकडे किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगितलं तर तिच्याकडे त्यांना तो निधी बाळगावा लागतो. त्याचबरोबरीनं SLR म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, वैधानिक रोखता निधी, तर या अंतर्गत सुद्धा त्यांना त्यांच्याकडले 75% पैसे, ही फार मोठी रक्कम आहे की त्या बँकांकडे असणाऱ्या एकूण ठेवींच्या 75% रक्कम या बँकांना मध्यवर्ती बँक सांगेल त्या शासकीय कर्ज रोख्यांमध्ये गुंतवावीच लागते. सर्वसाधारण ज्या व्यापारी बँका आहेत तर त्यांना किमान 15% आणि जास्तीत जास्त 40% रक्कम SLRच्या स्वरूपात ठेवावी लागते. मात्र इथं जर आपण बघितलं पेमेंट बँकांना त्यांच्या 75% इतकी रक्कम ही त्यांच्या ठेवींच्या 75% इतकी रक्कम ही शासकीय कर्जरोख्यामध्ये गुंतवावी लागते. या बँका जास्तीत जास्त 25% रक्कम ही करंट किंवा फिक्स्ड डिपॉझिटच्या स्वरूपामध्ये इतर व्यापारी बँकांमध्ये गुंतवू शकतात. अशा प्रकारची सुद्धा तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. अशा प्रकारची बँक जर ज्याला काढायची असेल तर त्याला 100 कोटी रुपयांचं पेड अप कॅपिटल म्हणजे ज्या भाग भांडवल ज्यांची शेअर्सची विक्री करून निर्माण झालेलं जे भाग भांडवल आहे तर अशा प्रकारचं भाग भांडवल किती असलं पाहिजे, किमान 100 कोटी रुपये. आणि याचे जर 2-3 प्रमोटर असतील तर त्यातला जो सगळ्यात मोठा प्रमोटर असेल तर त्याची या बँकेतली हिस्सेदारी 40% म्हणजे 40 कोटी रुपयांपेक्षा कमी असता कामा नये, अशा प्रकारचं बंधन याच्यावर लावलेलं आहे. या बँकामध्ये ज्या प्रकारे भारतामध्ये नियम बदलण्यात येतात वारंवार दरवर्षी की कोणत्या क्षेत्रात किती परकीय गुंतवणुकीला वाव आहे, तर बँकिंग क्षेत्रामध्ये जितकी परकीय गुंतवणूक अलाउड असते तर परवानगी दिलेली आहे तितकीच परवानगी त्यांना या स्मॉल पेमेंट बँकेमध्ये सुद्धा देण्यात येते. आता या पेमेंट बँकांचे फीचर्स काय आहेत, वैशिष्ट्य काय आहेत, तर पहिलं म्हणजे काय सांगता येईल आपल्याला की त्या ठेवी स्वीकारतील मात्र 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही. नंबर 2, त्यांना स्वतःचे ATM कार्ड देता येतील मात्र क्रेडिट कार्ड देता येणार. नंबर 3, या बँका बचत आणि चालू खाते सुरू करता येतील मात्र या बँकांना मुदत आणि म्हणजे ज्याला आपण फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट म्हणतो, मुदत ठेवी आणि आवर्ती ठेवी या दोन्ही प्रकारच्या ठेवी मात्र स्वीकारता येणार नाही. या बँका कुठल्याही प्रकारचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे काय, या बँका कुठल्याही प्रकारचं कर्ज देऊ शकणार नाहीत. त्यामुळे या बँकांची पतजोखीम 0 असते. त्यानंतर या बँका पैशांची देशांतर्गत किंवा देशाबाहेरसुद्धा पाठवणी करू शकतील किंवा परदेशातनं कोणी पाठवलं तर ते इथल्या अकाउंटमध्ये त्या स्वीकारू शकतील. मात्र कुठल्याही NRIजना भारतामध्ये किंवा परदेशामध्ये या बँकामध्ये अकाउंट काढता येणार नाही. या बँकांना जी काय आहे CRR मेंटेन करावा लागेल. एकूण त्यांच्याकडे आलेल्या ठेवींच्या 75% SLR मेंटेन करावं लागेल की 75% पैसे या बँकांनी गोळा केलेल्या ठेवींच्या 75% पैसे अनिवार्यतः शासकीय कर्ज रोख्यांमध्ये गुंतवावे लागतील. तर हे बंधन, हेही वैशिष्ट्य त्यांचं आहे. त्यानंतर ह्या सेवा ज्या असतील तर या सर्व कस्टमर्सला आणि सर्वसामान्य लोकांना या उघड्या असतील. त्यांना कुठल्याही प्रकारची उपकंपनी आपली स्थापन करता येणार नाही. या बँका इतर व्यापारी बँकांच्या मदतीनं त्यांचे म्युच्युअल फंड असतील, इन्शुरन्स प्रोडक्ट असतील तर त्या विकण्याची सेवा त्या देऊ शकतील. It is a compulsion on these banks that they have to mention the word payment banks in their name. की या बँकांना स्वतःच्या नावामध्ये पेमेंट बँक हा शब्द वापरणे अनिवार्य आहे. त्यानंतर पेमेंट बँक्स विल बी अलाउड टू प्रोव्हाइड इंटरनेट बँकिंग अँड मोबाईल बँकिंग फॅसिलिटी टू देअर कस्टमर्स. या बँकांना आपल्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंग देणे, मोबाईल बँकिंग देणे हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे.
Payment banks can become business representative of any other banks, but it will have to comply with the guidelines of RBI. या बँका इतर व्यापारी बँकांच्या एजंट म्हणून काम करू शकतात, मात्र यासाठी त्यांना त्या बँकेची परवानगी रिझर्व्ह बँकेची परवानगी घेतली पाहिजे. पेमेंट बँक्स कॅन ॲक्सेप्ट रेमिटान्सेस to be sent to or receive remittances from multiple banks through payment mechanism approved by RBI. म्हणजे या बँका पैसे पाठवायचे असतील किंवा कुठून पैसे स्वीकारायचे असतील त्यांच्या ठेवीदारांच्या वतीनं, तर ते NEFT, RTGS आणि IMPS या तिन्ही मार्गाने ते हे करू शकतात. आता सध्याचं स्टेटस काय आहे, आता किती पेमेंट बँका भारतात सध्या कार्यरत आहेत याची जर माहिती घ्यायला गेलं तर आपल्याला लक्षात येईल की 27 नोव्हेंबर 2014 रोजी 11 वेगवेगळ्या व्यक्ती आणि संस्थांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट बँका सुरू करण्याविषयीचे परवाने दिले होते. मात्र यापैकी 5 ज्या संस्था आणि व्यक्ती आहेत तर त्यांनी काहींनी या पेमेंट बँकेची सेवा सुरूच केली नाही आणि दुसऱ्यांनी काय केलेलं आहे, त्यांना मिळालेला परवाना सरेंडर केलेला आहे या बँका न चालल्यामुळे किंवा त्यांना त्याच्यामध्ये काही नफा क्षमता न दिसल्यामुळे त्यांनी ते व्यवसाय बंद केलेला आहे. असं असलं तरी या 11 पैकी 6 बँका मात्र सध्या कार्यरत आहेत त्या पुढीलप्रमाणे. त्यामध्ये एअरटेल पेमेंट बँक आहे, त्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे, फिनो पेमेंट बँक आहे, पेटीएम पेमेंट बँक आहे, NSDL पेमेंट बँक आहे आणि जिओ पेमेंट बँक आहे. तर अशा प्रकारे या 6 संस्था आपल्याकडे काम करताना सध्या दिसत आहेत. आता जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला की 11 संस्था आणि व्यक्तींना लायसन्स देण्यात आलं होतं, मात्र त्यापैकी फक्त 6च चालू आहे आणि 5 लोकांनी मात्र काय केलेलं आहे, आपलं दुकान बंद केलेलं आहे किंवा दुकान बंद केलं म्हणजे आपल्या सेवा सुरू केल्या नाही किंवा सुरू केल्या असतील तर त्या बंद केलेल्या आहे. असं का व्हावं की म्हणजे बँकिंगसारख्या मोठ्या क्षेत्रातलं लायसन्स मिळूनसुद्धा त्यांनी आपलं व्यवसाय बंद का करावा. तर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय आहे की या बँका नफ्यामध्ये चालवणं हा अतिशय मोठा जिकिरीचं काम आहे आणि तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही व्यवसायाचं जे सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट काय असतं, आपण अर्थशास्त्रात शिकतो की नफा मिळवणे हा त्या व्यवसायाचा मूळ हेतू असतो. तर म्हणजे कुठलाही जो उद्योजक असतो तर तो काही आपलं पोट भरावं, ग्राहकाचं पोट भरावं म्हणून व्यवसाय करत नसतो, तर तो त्याचं पोट भरावं म्हणून व्यवसाय करत असतो. त्याला नफा मिळावं हा त्याचा हेतू असतो आणि जर असा नफा मिळणार नसेल अल्पकाळात किंवा दीर्घकाळात तर मग कोणीही उद्योजक अशा प्रकारच्या बँका संस्था सुरू करायला उत्सुक नसेल, हेही तितकंच खरं आहे आणि हे पेमेंट बँकांच्या बाबतीमध्ये आपल्याला जाणून येतं. आता आज आपण बघूयात की या बँकांना कुठले चॅलेंजेस आहेत यांच्या बँकांच्या पुढे. आता हे इथे एक आर्टिकल मी तुमच्या सर्वांसाठी पुढे ठेवलेलं आहे की वाय 5 out of 11 पेमेंट बँक्स हॅव शट शॉप. मीन्स वाय द सिच्युएशन हॅज अराइज दॅट दो 11 institutions or individuals who got license for establishing payment banks in 2014, only 6 are surviving and 5 have shut their shop. So this is the article which shares with us the challenges that are faced by payment banks. I have discussed the challenges in detail in the further pages. I've also given the link for this particular article in the references of our PPT. So I request you all to those who are interested to go through this article and such many other articles so you can have a detailed view about the challenges that the payment banks are facing currently. ठीक आहे, so we'll go ahead. आता या बँकांच्या पुढे व्हॉट आर द चॅलेंजेस, त्यांच्या पुढे असणारी आव्हानं काय. आता आपण जर बघितलं, आता ही आव्हानं आपण जरा जवळून बघूयात. लॅक ऑफ कस्टमर अवेअरनेस, म्हणजे या बँकांचे जे कस्टमर्स आहेत तर त्यांच्यामुळे जागरूकतेचा अभाव आहे. लॅक ऑफ इन्सेंटिव्स फॉर एजंट्स, ज्या बँकांचे एजंट म्हणून जे कोणी काम करतं तर त्यांना जे इन्सेंटिव्ह मिळायला पाहिजे, मानधन मिळायला पाहिजे, तर त्या मानधनाची अपुरेपणा यामुळे यांना चांगले एजंट मिळत नाही. लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, टेक्नॉलॉजिकल इश्यूज यांच्या सर्वावर भरपूर खर्च करावा लागतो आणि इतका खर्च करून मिळणारा जो फायदा आहे तर तो तुटपुंजा असल्यामुळं मोठे चॅलेंजेस यात निर्माण झालेले आहे. टू बी फेअर, पेमेंट बँक्स आर चॅलेंज बाय देअर अंडरलाईंग बिझनेस मॉडेल. जी या बँकांचं बिझनेस मॉडेलच मुळात फॉल्टी आहे अशी टीका याच्यावर केली जाते. याचं कारण काय तर
या बँका फार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 1 लाखाच्या वर डिपॉझिट स्वीकारू शकत नाही. नंबर एक, त्यामुळं त्यांची मुळात भांडवलच कमी तयार होतं आणि त्या मिळालेल्या भांडवलाचा उपयोग कुठलंही कर्ज देण्यासाठी करू शकत नाही. आपण बघतो की बँकिंग हा अतिशय फायदा नसणारा व्यवसाय आहे. जर बँकांना पैसा तयार करता आला नाही तर बँकिंगपासनं काहीही फायदा होणार नाही. मात्र पैसा तयार करायचा जर सुविधाच बँकांना नसेल तर या बँका काहीही फार मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवू शकणार नाही. तर या बँकांना तर मुळात कुठल्याही प्रकारचं कर्ज देण्याला मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे या बँकांची नफ्या क्षमतेवर अतिशय परिणाम झालेला आहे. Their income comprises mostly of interest from investments in safe government securities and fee income earned from distributing simple financial products like mutual fund and insurance. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या कर्जरोख्यामध्ये, शासकीय कर्जरोख्यामध्ये गुंतवलेल्या पैशातलं मिळणारं व्याज आणि म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्स प्रोडक्ट मिळण्यातून मिळणारं कमिशन, एवढ्यावर या बँका चालवणं, या बँकांचा डोलारा सांभाळणं हे अतिशय आव्हानात्मक आहे. या बँका फक्त पेमेंट आणि रेमिटान्सेस म्हणजे पैसे इकडं तिकडं पाठवणे, स्वीकारणे आणि असं काही करू शकतात. मात्र या बँका कर्ज देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या नफा क्षमतेवर अतिशय मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. आता अजून पुढे बघूयात की या बँकांना 75% पैसे कुठं गुंतवावे लागतात? शासकीय कर्जरोख्यामध्ये, ज्यांचा व्याजदर मुळातच कमी असतो आणि बाकीचे 25% त्यांना इतर बँकांमध्ये ठेवावे लागतात. ते पैसेसुद्धा रोख स्वतःकडे किंवा कुणालाही कर्ज देण्यासाठी वापरता येऊ शकत नाहीत. म्हणजे उत्पन्न मिळण्याचं जे साधन आहे त्याचं तोंडच बांधलेलं आहे. त्यामुळं याचा काही उपयोगच नाही. त्याचबरोबर ना किती डिपॉझिट तरी किती घेऊ शकतात, ठेवी तरी तर जास्तीत जास्त 1 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी घेऊ शकतात. आता ही 1 लाखांची मर्यादा काय आहे तर हे अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींची हे अकाउंट्स आहेत आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय केलेलं आहे, 1 लाख रुपयापर्यंतचे जे डिपॉझिट्स आहेत त्यांनाच सुरक्षा प्राप्त केलेलं आहे. म्हणजे उद्या समजा तुम्ही एखाद्या बँकेत 10 लाखांचं डिपॉझिट ठेवलं, उद्या ती बँक बुडाली, समजा अलीकडल्या काळामध्ये रुपी बँक अडचणीत आलेली आहे, अशी एखादी बँक अडचणीत आली तर तुमची 1 लाख रुपयापर्यंतची ठेव परत करण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेची आहे. मात्र उरलेल्या 9 लाखांची कोणाची नाही. मग या बँकांच्या बाबतीत सुद्धा तोच नियम लागू होतो आणि हे पैसे अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींचे असल्यामुळं 1 लाखांपेक्षा जास्त ठेवी स्वीकारायच्या नाही, अशा प्रकारचं बंधनच रिझर्व्ह बँकेने यांच्यावर लादलेलं आहे. इन द लास्ट रिसेंट 3-4 years द यील्ड ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, आता या ज्या शासकीय कर्जरोखे ज्यात यांना 75% पैसे गुंतवायचे तर त्याच्यावरचा जो परताव्याचा दर आहे तो मुळात 3-4 वर्षामध्ये 7-8% 5-5.5% आलेला आहे. तर त्यामुळे या बँकांचं व्याजदराच्या बाबतीमध्ये नुकसान झालेलं आहे आणि 5.6% सध्याचा त्याचा व्याजदर आहे आणि त्यामुळे यांचं वेफर थिन मार्जिन होतं. वेफर म्हणजे चिप्स असतो, चिप्स जितका असा पातळ असतो तशाच प्रकारच्या पातळ मार्जिनवर या बँका काम करत होत्या. मात्र ते मार्जिनसुद्धा सध्या धोक्यात आल्याचं आपल्याला दिसून येते. आता या बँकांना ज्या ठेवी मिळवायच्या असतात तर त्या ठेवी मिळवण्यासाठी यांना स्पर्धा करावी लागते सध्याच्या व्यापारी बँकांसोबत. आता बहुतांश व्यापारी बँकामध्ये बचत खात्यावर 3.5% व्याज दिलं जातं आणि काही खाजगी बँका मात्र अशा आहेत ज्याच्यात कोटक बँक आहे, इंडसइंड बँक आहे किंवा येस बँक आहे, तर त्या बचत खात्यावरही 5% व्याज देतात. मग अशा 5% व्याज देणाऱ्या बँकांशी स्पर्धा करून डिपॉझिट्स मिळवायचे 1 लाख रुपयापर्यंतच फार तर फार आणि या डिपॉझिट्सला परत कर्ज देण्यासाठी वापरता येणार नाही, त्याचा पैसा तयार करता येणार नाही, त्यातून अनेक बंधनं अशी आहेत. तर या सर्वामुळं काय झालेलं आहे, या बँकांच्या नफा क्षमतेवर परिणाम झालेला आहे. आणि आता with traditional banks investing heavily on digital initiatives and offering mobile banking services and technology such as unified payment system. आता ही UPI काय आहे हे मला इथं तुम्हाला सांगायचं आहे. आजकाल तुम्ही बघत असाल की भीम नावाचं एक ॲप असतं दुसरीकडे आहे आणि त्या ॲपवर म्हणजे ती भीम जो ॲप आहे भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजेच काय, पैशाची पाठवणी एका खात्यातून दुसऱ्या खात्यात, एका बँकेतून दुसऱ्या खात्यात करण्यासाठी भारतामध्ये जे इंटरफेस तयार करण्यात आलेलं आहे रिझर्व्ह बँकेच्या पुढाकाराने, तर त्याला भीम असं म्हटलं जातं. आता ह्या भीमला चालवणारी जी यंत्रणा आहे तिला म्हणतात युनिव्हर्सल पेमेंट इंटरफेस. म्हणजे सर्व भारतभरामधल्या सर्व शेड्यूल्ड बँकांना जोडणारी एक यंत्रणा जी आहे तर ती आहे UPI.
UPI म्हणजे युनिव्हर्सल पेमेंट्स इंटरफेस. ह्याच्याशी या बँका सर्वच बँका जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे एका बँकेतून दुसरीकडे पैसे पाठवणे, एका शहरातून दुसरीकडे, एका देशातून दुसऱ्या देशात, एका ब्रँचमधून दुसऱ्या ब्रँचमध्ये पैसे पाठवणे या अतिशय सोप्या झाल्यामुळं या बँका ज्या स्मॉल पेमेंट बँक आहेत मुळात यांची गरज उरलेली नाही आहे. त्याचबरोबरीनं जे जनधन खाते आता सर्व बँका उघडत आहेत, ज्याला आपण झिरो अकाउंट बॅलन्स असणारे खाते म्हणतोय, तर त्यामुळे अगदी अल्प उत्पन्न गटातल्या लोकांना सुद्धा जर मोठ्या व्यापारी बँकेमध्ये फुकट खातं उघडता येत असेल, तिथूनही त्यांना ATM कार्ड, डेबिट कार्ड मिळत असेल, तर मग मुळात अशा पेमेंट बँकांची आवश्यकता काय आहे, हा एक मोठा प्रश्न या बँकांच्या पुढे उभा राहिलेला आहे. या बँकांचं जे वीक बिझनेस मॉडेल आहे आणि येणाऱ्या काळात यांना पारंपरिक बँकांशी फार मोठी स्पर्धा करावी लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने जर आपल्या नियमात बदल केला नाही, या बँकांना कर्ज देण्याच्या सुविधा दिल्या नाहीत आणि मग दिला नाहीत, त्यांना जर नफा कमवण्यासाठीच्या संधी आणि प्रोडक्ट विकायला परवानगी दिली नाही, तर या बँकांचं भवितव्य अंधारात असल्याचं आत्ता तरी सध्या आपल्याला म्हणता येतं. यासोबतच आपला जो आजचा मुद्दा आहे तर तो मुद्दा इथं संपतो. मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही काळजीपूर्वक हे लेक्चर एकदा दोनदा ऐका. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींनाही ऐकण्यासाठी प्रोत्साहित करा. दुसरा चॅप्टर सध्या सुरू आहे. हा चॅप्टर संपल्यानंतर आपली परीक्षा होईल. अनेकांनी विनंती केली होती की तुम्ही चॅप्टर दुसरा झाल्यावरच परीक्षा घ्या किंवा परीक्षा पुढे ढकला, तर त्या विनंतीला मान देऊन मी काय केलेलं आहे की थोडंसं आपलं टेस्ट जी आहे तर ती पुढे केलेली आहे. आजचा जो आपला टॉपिक होता पेमेंट बँक्स, तर पेमेंट बँकांची स्थापना कोण करू शकते, त्यानंतर पेमेंट बँकांची सुरुवात कधी झाली, एकूण किती संस्थांना पेमेंट बँकेचे लायसन्सेस देण्यात आले होते, 2020 साली किती पेमेंट बँका सुरू आहेत, त्यांची नावं काय आहेत, तर पेमेंट बँका सुरू करण्यासाठी लागणारं भांडवल किती आहे, अशा प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी येतील. त्याचबरोबरीने जर पारंपरिक रूपात परीक्षा झाली तर आपल्या सर्वांना या सर्व ऑब्जेक्टिव्स काय आहेत, फीचर्स काय आहेत, अशा सगळ्या मुद्द्यांची तयारी करावी लागेल. त्यामुळे तुम्ही सर्वांनी नोट्स काढाव्यात. मी जे रिडिंग मटेरियल पाठवतो आहे तर ते काही परफेक्ट नाही आहे, त्याचा तुम्ही संस्कार करावेत आणि आपल्या नोट्स स्वतःच्या तयार कराव्यात अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. त्याचबरोबरीनं मी अजूनही वारंवार काल ग्रुपवरही मी टाकतो आहे की व्हॉट्सॲप ग्रुपवर कुणीही नाराज होईल अशा प्रकारचे मेसेज तुम्ही टाकू नका. आजकाल वेगवेगळ्या इमोजीज वापरल्या जातात, त्या सर्वांनाच आवडतील अशा नसतात. त्यामुळं तुम्ही जाणीवपूर्वक जरी ते काही करत नसाल तरीसुद्धा खबरदारी सर्वांनी घेणं गरजेचं आहे. तुमच्या बहिणीसारख्या मुली, तुमच्या भावासारखे मुलं, तुमच्या माय भगिनी सगळ्या आपल्या वर्गात आहेत आणि त्या सगळ्या या ग्रुपवर आहेत. अनेक पालकांचं लक्ष इथं असतं, गरज लागली तर कॉलेज प्रशासनाचं लक्ष आपल्यापर्यंत पोहोचू शकतं. तर त्यामुळं ह्या ऑनलाईन साधनांचा वापर करताना अतिशय जबाबदारीनं सर्वांनी याचा उपयोग करावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आजचा आपला तास इथंच संपला आणि हा मुद्दासुद्धा इथंच संपला असं मी जाहीर करतो. जेव्हा या टॉपिकमधले सर्व मुद्दे संपलेले असतील तर त्यानंतर एक गुगल मीटवर एक ऑनलाईन सेशन घेईल 1-1.5 तासांचं. त्यामध्ये आपण सर्वांचे काही शंका असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करूयात. तर थांबूयात आपण. धन्यवाद.